त्याला लोकसंवाद महत्वाचा असतो आणि हा लोकसंवाद या ठिकाणी संपन्न कशा पद्धतीने करायचा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये मगाशी उमेदवारांनी टाळीचं उदाहरण सांगितलं. टाळीचा अर्थ आम्ही ते प्रशिक्षण घेतलेला त्या आशयाच्या अंगणवाडीच्या 4-4 टाळ्यांची ही वेगळी कन्सेप्ट आहे. तो टाळीचा उद्देश असा आहे की एकमेकांना साथ जर दिली तरच गावचं डेव्हलपमेंट होते आणि हे डेव्हलपमेंट व्हायचं जर झालं तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. वाडीतल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचा दुराभाव वाढलेला एका पार्टीचा आणि दुसऱ्या याचा अशा पद्धतीने काही प्रसंग झाले आणि याचा परिणाम असे अभियान यशस्वी होत असताना होतोय. म्हणून त्यांनी सांगितले पण सुद्धा सगळ्यांनी त्या सूचनेचा समन्वय ठेवण्यासाठी टीपीओ असतील, ग्रामसेवक मंडळी असतील आणि क्वाडे असतील ते थोडंसं कोऑर्डिनेशन करावं आणि जेणेकरून हा आपला सगळ्याचा सगळा अभियानाचा चांगला कार्यक्रम पुढे येईल अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी घ्यावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब, पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पद्धतीचं काम मोठ्या पद्धतीने सुरू आहे. त्यातला प्रत्येक विभागाचा वेगळा कार्यक्रम. हा कार्यक्रम ग्रामविकास विभागाशी निगडीत आहे. आरोग्याचा कार्यक्रम सुद्धा 15 या ठिकाणी उद्यापासून सुरू होतो. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी येतात आणि हे सगळं अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी या सगळ्यांनी काम करायला पाहिजे. आपण सगळेजण चांगले काम करूया. 2-3 गावांचा मलिगऱ्यापासून सगळ्या गावांचा आपण सत्कार केला. हे काम यांनी केलं ते सत्कार करत असताना खूप सारे काम पण कष्ट करायला लागले. गाव सगळे एकत्र येणं, नुसती स्वच्छता करणं म्हणजे पूर्वी नोंदवायचं. आता तसं नाही. आता प्रत्येक गोष्टीला मार्क्स आहे आणि मग या सगळ्याच्या सरोळीपासूनच्या या मलिगरीपासूनच्या खानापूर गावच्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी करत असताना पुढच्या वेळी आपलाही सत्कार व्हावा अशा पद्धतीची भावना सरपंच मंडळींनी या ठिकाणी करावी आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अडचणीच्या येतात, तुम्हाला काम करत असताना अडचणी येतील त्यावेळी प्रशासन असेल किंवा नजीकच्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे इलेक्शन हे 100% लागणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या बरोबर काम या ठिकाणी करण्यासाठी प्रशासनाला सोपं या ठिकाणी जाणार आणि आता सगळा दान तुमच्यावर उत्तर तुम्ही द्यायचे सोडवायची तुम्ही अशी परिस्थिती आहे. ती अवघड तुमच्यासाठी तसं झाले. कारण आम्ही जिल्हा परिषदेला काम करत असताना दादाने जो अनुभव सांगितला की 15-20 सदस्य आम्ही सगळे एकत्र यायचे. प्रशासनावर दबाव या ठिकाणी एक प्रकारचा टाकायचा की हे काम लोकांच्या सोयीचं आहे, तुम्ही कायदा थोडा बाजूला ठेवा करा. आणि त्यावेळी मग ती मंडळी आम्हाला दाद देत होती. कारण जर आम्ही 15-20 जण परत सभागृहात जर त्यांच्या उलटी उभं राहिलो तर मग त्यांचं काही खेळ वापरून नसायचं. त्यामुळे ती मार्ग काढून जात होती. परंतु आता 3 वर्षाचा कालावधी साहेब सगळ्याचा सगळा सिरीज बरोबर राहिला. कुंभारसाहेब सगळं तुमच्या हातात दिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जे जे काम केलेलं चांगलं आहे त्याचे आपल्याला समोर दिसतंय. अजूनही चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती करतो. खूप वेळ झाला.